नमस्कार, विदर्भ मीडियाच्या मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे पिंकी खानोरकर आणि आता बघूया ग्रामीण घडामोडी। ओबीसीचे आरक्षण परत मिळवण्याकरिता तसेच राज्य सरकारच्या नाकतर्पणामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्याकरिता माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात आंबडी फाटा या ठिकाणी रामटेक विधानसभेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त नागरिक ओबीसीच्या या लढ्यामध्ये सामील झाले होते। भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करीत ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली। सकाळी 12 वाजताच्या दरम्यान शेकडो पक्षांतर्फे आंदोलनास्थळी उपस्थित होते। तब्बल 1 तास राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक रोखून धरली होती। यावेळी माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे तालुका अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष नरेंद्र बंधाटे आदी उपस्थित होते। राज्यात होत आहे आणि ओबीसी समाजाचा जे मागणी आहे माननीय सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र आघाडी सरकारच्या वतीने उद्धव ठाकरे, अजित पवार साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, अशोक चव्हाण साहेब यांनी मांडू शकले नाही, म्हणून अनेक शेकडो जनप्रतिनिधी या ठिकाणी पदमुक्त झाले आणि आरक्षणाच्या संबंधित जे काही न्याय आहे त्या ठिकाणी बेरोजगार युवकांना भेटला पाहिजे, त्यांना रोजगार भेटला पाहिजे। अनेक लोकांना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जे रिक्त जगाव आहे त्या ठिकाणी त्यांना संधी मिळायला पाहिजे ओबीसी समाजाला। म्हणून आम्ही आज राज्यव्यापी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करून आंबडी या गावाजवळ नॅशनल हायवे 44वर आम्ही चक्काजाम केला आहे आणि आमची मागणी आहे जोपर्यंत ओबीसी समाजाच्या वर जो अन्याय होत आहे आणि महाराष्ट्र सरकार, आघाडी सरकार, उद्धवजी ठाकरे आणि अजित पवार साहेबांनी इतरही जे नेते ते न्याय देऊ शकत नाही, म्हणून आम्ही या आघाडी सरकारचा निषेध करतोय आणि ओबीसी समाजाचा न्याय करता आम्ही आणखीन पुढं मोठा या ठिकाणी लढत या ठिकाणी आंदोलन उभा करणार आहे। म्हणून आज माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी रामटेक विधानसभा क्षेत्रातर्फे आज मागणी करतोय महाराष्ट्र सरकारला या ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय आणि त्यांना न्याय देण्याचा आमची जी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करावे आणि न्याय द्यावे ओबीसी समाजाला। विदर्भ मीडिया करता रामटेक येथून राकेश मर्जीवेसह शीतल चिचोलकर यांचा रिपोर्ट। हिवताप कार्यालयाच्या आस्थापने अंतर्गत गेल्या 40 ते 50 वर्षापासून हंगामी तत्वावर फवारणीचे काम करीत आहे। दरम्यान अनेकदा राज्यात राज्य शासनाची विविध मागण्यांना घेऊन पाठपुरावा करण्यात आला, मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे हंगामी फवारणी कर्मचारी यांनी 21 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। गेल्या 40 ते 50 वर्षापासून हंगामी तत्वावर फवारणीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे। उपोषणाचा पवित्रता कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। वेतन श्रेणीप्रमाणे आदेश पारित करण्यात यावे, 6वा वेतन आयोगाची थकबाकी देऊन 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, त्यानुसार रिक्त पदांवर समाविष्ट करण्यात यावे, वर्षातून कमीत कमी 11 महिने काम करण्यात यावे, हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी अनुकपात तत्व लागू करण्यात यावे, अशा विविध मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं। फवारणी कामगार म्हणून आम्ही ट्रायबल एरिया, आदिवासी एरियाला वेळोन वेळी आम्ही 1968 पासून ज्यावेळी आपल्या गोंदिया जिल्ह्याला डिपार्टमेंट सुरू झाला आहे त्यावेळेपासून आम्ही आमचे वडील वगैरे पूर्ण ह्या डिपार्टमेंटले होते, त्यावेळी 90 रुपये पेमेंट होता। त्या वेळोपासून आमचे वडील काम केले, त्याच्यानुसार आम्ही अनुपमवर आम्ही लागला आणि त्याच्यावर दरवर्षी महंगाईच्या हिशोबानं वेतन श्रेणी वाढवू लागली। आजच्या स्थितीमध्ये आम्हा लोकांना 18,500 रुपये पेमेंट पडत होती। आज मुसीबत अशी आली आहे आमच्या मागे की 18,500 रुपये पेमेंट न मिळता आम्हाला फक्त रोजंदारीवर 380 रुपयानं काम द्यायला आम्हाला 380 रुपये काम आम्हाला देऊन राहिले। 380 रुपये म्हणजे उदाहरणार्थी 18,500 रुपये मिळताना आम्हाला 11,040 रुपये आम्हाला मिळून राहिले। मग आता ह्या हिशोबानं महंगाई खूप किती वाढली आहे, मग आम्ही परिवार कोणत्या विचाराने चालावा आणि काय करावा याचा विचार शासनाने करावा, नाहीतर याचा मुद्दा अगर नाही उचलल्यावर आम्ही आत्महत्याची आमची 100% आमची पूर्ण तयारी आहे आमच्या पूर्ण कर्मचाऱ्याची। कर्मचारी महासंघ महाराष्ट्र प्रदेश
गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा हिवताप कार्यालय गोंदिया येथे कार्यरत आहोत आणि आपण 21 तारखेपासून इथं साखळी उपोषणावर बसलेले आहोत। तर आमच्या प्रमुख मागण्या असे आहेत, फवारणी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे आदेश पारित करावं, 6व्या वेतन आयोगाची थकबाकी देऊन 7वा वेतन आयोगात त्वरित लागू करणे, सेवा ज्येष्ठतेनुसार रिक्त पदावर समावेशन करणे व फवारणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंप तत्वावर लागू करावं। ज्या फवारणी कर्मचाऱ्याचे वय झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावं, ही आमच्या आज प्रमुख मागण्या इथे आहेत। 3 महिने काम मिळतात, 3 नाही दोन महिने कधी देतात काम, 2 महिने। एकच महिना काम भेटलं। गेल्या वर्षी 1च महिना काम मिळाला आम्हाला। आमचे पोराबरा उपाशी तापाचे काम, आम्ही बाहेर जातो आणि उपाशी तापाचे काम करतो तरी आम्हाला शासनाला असा काही फिकर नाही। हे आमचे शासन असं म्हणून राहिलं की तुम्ही काम करा, नाही तर आम्ही तुम्हाला कामावर नाही नेता, आम्ही दुसरे आदमी घेऊ आणि काम चालू करू, असा आमचा विचार आहे म्हणून चालू केला आहे। धमकी देऊन काम आम्हाला। तुम्ही मागणी काय तुमची? आमची मागणी आहे वेतन वाढणे, वेतन आणि स्थायिक करणे आणि वेतन वाढला करता आम्ही कामाला जाऊ लागत, वेतन वाढल्याशिवाय आम्ही कामाला जात नाही। गोंदिया येथून सतीश पारधी यांचा रिपोर्ट। ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे केंद्र सरकारच याला जबाबदार आहे। केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा अशा मुख्य मागणीकरता गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी करून 26 जूनला संपूर्ण जिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करण्यात आले होते। तसेच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले। बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ND किरसान यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव अमर वराडे, जितेश शरणे, जाहिर भाई अहमद आदि उपस्थित होते। आपको मालूम है कि केंद्र सरकार की नाकामियों के कारण संपूर्ण राज्य का ओबीसीओं का राजकीय सामाजिक आरक्षण रद्द हो गया। उसके लिए सर्वस्वी जवाबदार केंद्र सरकार है। लेकिन पिछले कई दिनों से केंद्र सरकार यानी भाजपा के लोग राज्य सरकार के तरफ में उंगली दिखा रहे और महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सरकार है, तो लोगों को ये लग रहा है कि भाई महाविकास आघाड़ी की सरकार के वजह से ये ओबीसी का आरक्षण रद्द हो गया। इसका जो उदाहरण है, इसकी जो समझ है, वो जब नागपुर जिला परिषद के 19 वहाँ के जिला परिषद काउंसिलरों का आरक्षण रद्द करते हुए सुप्रीम कोर्ट ने जो ऑर्डर दिया, उसके बाद मालूम पड़ा कि ओबीसीओं का सामाजिक राजकीय आरक्षण संपूर्णतः खत्म हो गया है। अब जब पोर्ट निवडणूक आएगी तो वो पोर्ट निवडणूक में लोगों को ओबीसी के आरक्षण के तहत नहीं तो ओपन में चुनाव लड़ना पड़ेगा। इसीलिए संपूर्णतः मागास ये ओबीसी समाज को रास्ते पे आए सिवा चारा नहीं है और ये पूर्णतः केंद्र सरकार की और बीजेपी की नाकामी है। लेकिन आपको मालूम है, आपको वजह से बताना चाहूँगा कि आज बीजेपी वाले जगह जगह चक्का जाम कर रहे हैं। उल्टा चोर कोतवाल को डांटे। चोर जब चोरी कर लेता है तो अपनी नाकामियाँ छुपाने के लिए बाजू वाले की उंगली उठाता है ताकि पुलिस का जो दिशा का तपास का दिशा है वो बदल जाए। लेकिन 19 अगस्त 2019 को महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस की सरकार थी और केंद्र में भी नरेंद्र मोदी की भाजपा की सरकार थी। दोनों राज्य की सरकार और केंद्र की सरकार भाजपा की होने के बावजूद के महाराष्ट्र के देवेंद्र फडणवीस ने कोर्ट में जो एफिडेविट दिया 19 अगस्त 2019 को, उसकी नाकामियों के कारण, गलत माहिती देने के कारण ये सब प्रॉब्लम खड़ा हुआ और इस प्रॉब्लम को कांग्रेस शांतिपूर्ण ढंग से न्यायालयीन तरीके से महाराष्ट्र सरकार लड़ने के लिए तैयार थी। गोंदिया में धरना आंदोलन जो किया गया, इसका मुख्य उद्देश्य है कि ओबीसी को राजकीय आरक्षण से सुप्रीम कोर्ट के आदेश में बाहर कर दिया गया और सुप्रीम कोर्ट ने ओबीसी वर्ग को जो राजकीय आरक्षण से बाहर किया, उसका मेन कारण है कि केंद्र सरकार के द्वारा ओबीसी की जनगणना नहीं की गई। 11 की जनगणना में ओबीसी का काउंटिंग हुई थी, लेकिन केंद्र सरकार ने उसको कोर्ट में प्रस्तुत नहीं किया। इस कारण ओबीसी को राजकीय आरक्षण से वंचित किया गया। 2011 में जनगणना हुई थी, अभी 2021 में फिर जनगणना है, तो केंद्र सरकार ने वापस ओबीसी की जनगणना कराना चाहिए और ओबीसी वर्ग को जो वो मिसगाइड कर रही है, गलत फहमी उनके मन में पैदा कर रही है कि राज्य सरकार के द्वारा
ओबीसी के साथ में अन्याय किया गया। एक्चुअल में केंद्र सरकार यदि ओबीसी की जनगणना जिस दिन करा लेंगी उस दिन ओबीसी वर्ग को न्याय मिल जाएगा। और हम आज इस आंदोलन के माध्यम से नरेंद्र मोदी और भाजपा की केंद्र सरकार का तीव्र विरोध करते हैं। और यदि केंद्र सरकार ने जल्दी ओबीसी की जनगणना नहीं कराई तो कांग्रेस पार्टी पूरे राज्य लेवल पे, तहसील लेवल पे, जिले लेवल पे इस आंदोलन का और बड़ा रूप देंगे। यही मेरा आज यहाँ पे आरक्षण घालवण्यासाठी संपूर्ण कारणीभूत आहेत आणि असं असताना सुद्धा त्या आरक्षणासाठी हे चक्काजाम करतात, मोर्चे काढतात आणि महाविकास आघाडी सरकारची आलोचना करतात, त्यांच्यावर आरोप करतात। परंतु खऱ्या अर्थाने हे आरक्षण संपवण्याला जबाबदार आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आताचं केंद्र सरकार जे मोदी सरकार आहे हे त्यांचं काम होतं इंजिनिअरिंगला दाखवलं, त्यांनी दिला नाही म्हणून हे आरक्षण आज खारिज झालेलं आहे। विदर्भ मीडिया करता सतीश पारधी यांचा रिपोर्ट। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी त्यांच्या कृष्णकुंज निवासी भेट घेऊन रामटेक तालुक्यातील संघटन वाढीव येणाऱ्या अडचणी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका इत्यादी बाबींवर चर्चा केली। यावेळी राजसाहेब ठाकरे यांना रामटेक नागरीला भेट देऊन रामटेक येथील नागरिकांना भेट देऊन रामटेकच्या पुरातन व ऐतिहासिक गड मंदिरात दर्शन व पूजेसाठी येण्याचे हार्दिक निमंत्रण देण्यात आले। यावेळी शर्मिला राज ठाकरे व पक्षाचे नेते अमित ठाकरे सोबतच त्यांची स्वच्छंद भेट घेऊन त्यांना रामटेक नगर व गड मंदिर येथे भेट देण्यात आग्रही निमंत्रण दिले गेले। राकेश मर्जीवे, शीतल चिचोरकर यांचा रिपोर्ट। ओबीसीचे राजकीय आरक्षण घालवण्याचे पाप केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारचेच आहे। राज्यात चक्काजाम आंदोलन करून भारतीय जनता पार्टी सोंग करीत आहे। ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचं काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी सांगितले। आंदोलनस्थळी गांधी चौकात यावेळी नगरसेवक दामोदर धोपटे, सचिन किरपान, शोभाताई राऊत आदी उपस्थित होते। कारण असं की आपली जी एक सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये 50% आरक्षण जायला नको। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी असा एकंदरीत 50% जास्त आरक्षण जायला नको। पण त्या 50% वरती गेल्यामुळे आणि त्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडून आलेल्या ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या सर्वच्या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द केलं आणि सर्वसाधारण प्रवर्गातून त्यांची निवडणूक घ्यावी असा आदेश राज्य सरकारला त्यांनी दिला। त्यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सन्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने जे ओबीसीचे आरक्षण महाराष्ट्रात रद्द झाले त्यात कुणाची काय भूमिका आहे ही जनतेला स्पष्ट माहिती झाली पाहिजे। याकरिता संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षण रद्द झालं त्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या। आज थोडक्यात सांगू इच्छितो की ओबीसीचे जे आरक्षण होते ते आता रामटेक तालुक्यात 83% गेले होते। म्हणजे आरक्षणाची टक्केवारी 83% गेली होती। त्यात 27% ओबीसी आणि लोकसंख्येच्या अनुपातामध्ये जे आरक्षण द्यायला हवे होते SC STचे ते आरक्षण गेले 55%च्या जवळपास। म्हणजे 50%च्या आतमध्ये SC ST आणि ओबीसीचे आरक्षण असले पाहिजे होते। ते आरक्षण SC STच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये दिल्यामुळे ओबीसीचे आरक्षण हे अतिरिक्त ठरले। माझ्या पंचायत समितीमधले 3 काँग्रेसचे ओबीसी मधून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य रद्द झाले।
राकेश मर्जिवेसह शीतल चिचोलकर यांचा रिपोर्ट. मराठी बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. आपण बघत रहा ग्रामीण घडामोडी. नमस्कार.